नमस्कार मित्रांनो, द कोर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मी अमित डहाणे. आज आपण एमपीएससी यूपीएससीचं प्रिपरेशन करत असताना बेसिक रीडिंग कसं करावं, त्यानंतर आपण बऱ्याच वेळा ऐकतो बेसिक रीडिंग करा, बेसिक बुक्स वाचा, मग ती महाराष्ट्र स्टेट बोर्डाची असेल किंवा एनसीईआरटीची असेल, असं आपण अनेक वेळा ऐकतो. मग आज आपण जाणून घेऊया नेमकं बेसिक रीडिंग म्हणजे काय, बेसिक रीडिंग करणे आवश्यकच आहे का, आणि बेसिक रीडिंग केल्यानंतर त्या बेसिक रीडिंग ज्याला आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड म्हणतो किंवा एनसीईआरटी म्हणतो, या पुस्तकाच्या नोट्स काढणे आवश्यक आहे का, या विषयाची थोडीशी माहिती आपण बघूया. नमस्कार. तर बघा, आपण एमपीएससी किंवा यूपीएससीचा अभ्यास करत असताना आपल्याला अभ्यासाचे काही टप्पे सांगितले जातात. जे सिनियर्स असतात, जे आपल्याला गाईड्स करतात, जे शिक्षक आहेत, आपल्याला टप्पे सांगतात की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास काय काय टप्प्याने केला पाहिजे. पहिला असतो अभ्यासक्रम, तो तुम्ही समजून घेतला पाहिजे. अभ्यासक्रम डाउनलोड करा किंवा तो वहीत हाताने लिहून काढा. हा आपला पहिला बेसिक, म्हणजे ही पहिली पायरी आहे स्पर्धा परीक्षेची. मग गतवर्षीच्या किंवा मागील वर्षी ज्याला आपण प्रश्नपत्रिका म्हणतो, पीवायक्यू, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, ते चाळा किंवा स्कॅन करा. मी मागच्या वेळेस सांगितलं तुम्हाला, ज्यात आपण बघितलंय प्रश्नपत्रिका अनालिसिस कसं करावे. माझं असं म्हणणं असतं की जोपर्यंत तुमचं बेसिक रीडिंग होत नाही तोपर्यंत तुम्ही अनालिसिसचा हट्ट धरू नये. अनालिसिस तुम्हाला कळत नाही, अनालिसिस ही वेगळी गोष्ट आहे. त्याच्यासाठी तुम्ही फक्त स्कॅन करा की नेमके शब्दरचना काय आयोगाची, भाषा काय आहे, भूगोल हा विषय कसा आहे, इतिहास कसा आहे, राज्यघटना कसा आहे, हे समजणं गरजेचं आहे. म्हणजे आपला तो दुसरा टप्पा असतो, तो म्हणजे आयोगाच्या प्रश्नपत्रिकांना चाळणे, स्कॅन करणे. तिसरा टप्पा येतो, तो म्हणजे सांगताना तुम्ही पहिले प्रत्येक विषयनी बेसिक बुक्स वाचा. म्हणजे तुमचा त्या विषयाचा काय करा, प्लॅटफॉर्म पक्का करा, त्या विषयाचा फाउंडेशन चांगला करा, आणि त्याच्यानंतर रेफरन्स बुक वाचायला घ्यायचे. आणि रेफरन्स बुक वाचून झाले की रेफरन्स बुकचे रिव्हिजन, नोट्स काढावं लागणार. आणि नोट्स काढल्या की त्या नोट्सच्या अगेन अँड अगेन रीडिंग, रिव्हिजन अँड एमसीक्यू किंवा टेस्ट सॉल्विंग, आणि मग आपले एक्झामिनेशन. अशी ही आपली काय असते, सायकल असते आपल्या अभ्यासाची. स्टार्ट होतो तो आपण अभ्यासक्रमापासून. पण या सगळ्या टप्प्यात आपल्याला येतं की बेसिक बुक्स वाचा. आपल्यासमोर दोन प्रश्न असतात की पहिले बेसिक बुक्स म्हणजे काय, बेसिक रीडिंग करणं म्हणजे काय. मग आपण त्याच्यात ऐकतो की तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल ती वाचा, त्यानंतर तुमचं बेसिक क्लिअर होऊन जाईल. तुम्हाला विषयाचा जो काही असेल क्लॅरिटी, हा विषय काय आहे नेमका, किंवा जिथे आवश्यक आहे तिथे एनसीईआरटी वाचा, कारण की एनसीईआरटीतनं सुद्धा बेसिक क्लिअर होईल. मग आता पहिला प्रश्न आपल्या समोर आहे, बेसिक बुक्सची रीडिंग आवश्यक आहे का. तर यस, म्हणजे मी माझं उत्तर सांगतो, बेसिक बुक्सची रीडिंग आवश्यक आहे. असे विद्यार्थी येतात, असे विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात, सर मी बेसिक बुक्स वाचलेलेच नाही, मी बेसिक रीडिंग केलेलंच नाही, तर मग मला प्रिपरेशनला काही त्रास होईल का. जर माझ्याकडे सगळे रेफरन्स बुक आहे, रेफरन्स बुकची यादी तुम्ही सांगता, हे बुक्स प्रत्येक सब्जेक्ट वाईज वाचत जायचं आहे, आणि जर मी रेफरन्स बुक वाचलं, फॉर एक्झाम्पल इंडियन पॉलिटी, मी लक्ष्मीकांत वाचतोय, पण मी 8वी ते 12वी स्टेट बोर्ड वाचले नाही, किंवा मी 8वी ते 12वी एनसीईआरटी वाचले नाही, पण मी लक्ष्मीकांत वाचलं, तर मग मला लक्ष्मीकांत वाचलं, मला समजलंय, माझा अभ्यास चांगला आहे, मला प्रश्न सुटणार ना की मला बेसिक बुक वाचले नाही म्हणून काही प्रश्न आणणार, अजिबात नाही. आता हे काय आहे, आपल्याला बेसिक बुक का वाचायचे, याच्या मागचा एक सांगण्याचा उद्देश काय असतो. तुम्ही 10वी पर्यंत इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था हे विषय शिकलेले असतात. गणित, बुद्धिमत्ता असेल, चालू घडामोडी तेव्हा आपल्याला नसतो, आपल्याला जीके किंवा आपण करंट म्हणत नाही, जीके जनरल नावाने आपण त्याला शालेय किंवा कॉलेजच्या जीवनात त्याला ओळखतो. पण मेन असतं जे 5 विषय, इतिहास, भूगोल, राज्यघटना आणि सामान्य विज्ञान, या विषयांना आपण 10वी पर्यंत शिकलो असतो. 10वी नंतर आपली स्ट्रीम चेंज होते, कोणी आर्ट्सलाच थांबतं, कोणी सायन्स बीएससीला जाईल, कोणी इंजिनिअरिंगला जाईल, कोणी मेडिकल फील्डला जाईल, फार्मसीला जाईल, लॉयर, ॲग्रिकल्चर, वॉट एव्हर द फील्ड्स, आपण वेगळ्या फील्ड्समध्ये जातो. तेव्हा आपलं जे प्रोफेशनल डिग्री किंवा ग्रॅज्युएशनचा अभ्यास होतो, तिथे हे सोशल सायन्सचे विषय येत नाही. मग हा 3 ते 5 वर्षाचा काळ आपला, आपण या विषयांसोबत डिटॅच होतो. त्यात आधी आपण शालेय लेवलवर शिकलो असतो, त्यात आपण स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनाकडे, आपल्या भारताच्या, महाराष्ट्राच्या इतिहासाकडे बघत नसतो, राज्यघटनेकडे बघत नाही, भूगोलाकडे बघत नाही. मग तो अँगल आपला क्रिएट झालेला नाही. आणि मग जर आपण आलो आणि आपण डायरेक्ट रेफरन्स बुक काय केलं, रेफर करायला लागलो. फॉर एक्झाम्पल, आपण भूगोलासाठी सौदी सरांचं पुस्तक वाचलं, किंवा आपण पॉलिटिसाठी लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वाचलंय, किंवा इकॉनॉमीसाठी कोळंबे सरांचं पुस्तक वाचतोय. मग अशा वेळेस होतं काय की आपण ज्या वेळेस या पुस्तकांना हात लावतो, तर या प्रत्येक विषयाची, जरी भाषा मराठी असली आपली घेतलेली, किंवा आपण इंग्लिशमधनं कम्फर्ट असाल, इंग्लिशमधनं रिसोर्स वापरत असाल, तरी प्रत्येक विषयाची एक भाषा असते, प्रत्येक विषयात एक टर्मिनॉलॉजी असते, प्रत्येक विषयात शब्द आणि त्या शब्दांचं रिपिटेशन असतं, आणि मग ते शब्द, ती टर्मिनॉलॉजी आपल्याला कॅच करायला जळ जाते, बिकॉज आपण 10वी नंतर त्या विषयांना डिटॅच झालो आहे, तो विषयांचा आपला संपर्क तुटलेला आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी थोडंसं आपण जर बेसिक वाचलं, तर जी मग मोठी संदर्भ पुस्तकं आपण वापरतो, जी थोडी व्हास्ट असतात, ज्या डिटेल सिलेबस दिलेला असतो, ती आपल्याला वाचायला, समजायला काय जातात, सोपी जातात. म्हणून बेसिक बुक्स वाचावे. बेसिक, कारण की ही शालेय पुस्तक आहे. बेसिक रीडिंग ज्याला आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड म्हणतो किंवा एनसीईआरटी म्हणतो, ही शालेय लेवलची पुस्तक आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या काय दर्जानुसार ती बनवली आहे. त्याच्यामुळे ती वाचायला समजायला फार इझी जातात. आपल्याला त्याच्यातनं विषय कळायला लागतो. विषयाचे जे काही कीवर्ड्स असतात ते आपल्याला समजायला लागतात आणि मग तो प्लॅटफॉर्म आपला, तो फाउंडेशन त्या त्या सब्जेक्टचा आपला तयार झाला, तर मग आपल्याला समोर ती संदर्भ पुस्तक वाचायला कठीण जात नाही. म्हणून हा एक सांगण्याचा एक प्रयास असतो या स्पर्धा परीक्षांमध्ये बेसिक बुक वाचा किंवा तुम्ही बेसिक रीडिंग करा. मग आता बेसिक बुकचं महत्त्व हे फक्त माझं फाउंडेशन क्लिअर करण्यापुरतं आहे की एक्झाममध्ये काही रिफ्लेक्शन आहे? यस, मी सांगेल एमपीएससी आणि युपीएससी दोन्हीकडे. युपीएससी मध्ये एनसीईआरटीतनं रिफ्लेक्शन होतात का? प्रश्न रिफ्लेक्ट होतात. दुसरी गोष्ट, एनसीईआरटीची जी थीम आहे, फॉर एक्झाम्पल एनसीईआरटी मधली हिस्ट्री असेल, पॉलिटी असेल, जॉग्राफी असेल, एन्व्हायरमेंट असेल, या थीमला धरून म्हणजे कसं असतं, जेव्हा तुम्ही युपीएससीचा विचार करता तेव्हा तुम्हाला युपीएससी बरंच करंट पर्स्पेक्टिव्हने प्रश्न तयार करतात, पण त्यात जीएसचा एक पाया आपल्याला लागतो. ती ट्रॅडिशनल वेची एक थोडीशी सुरुवात मांडणी आपल्या कंटेंटमध्ये लागते. ते कंटेंट तुम्हाला कुठनं होतो व्यवस्थित, तो तुमच्या एनसीईआरटी मधनं होतो. आणि एनसीईआरटीच्या प्री ज्याला म्हणतो आपण युपीएससीची, त्यात दिसतं. एनसीईआरटी मधनं आपल्या एमपीएससीच्या प्री मध्ये प्रश्न दिसतं. कंबाईन किंवा एमपीएससी मध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्डनं ॲज इट इज शब्द आणि प्रश्न रिफ्लेक्ट झाले आहे, आयोगाने ते सोर्स वापरले. कारण की ते पुस्तकं चांगलं लिहिल्या गेली आहे. त्या पुस्तकावर काय केलेलं आहे, चांगल्या प्रकारची मांडणी केलेली आहे, समजायला सोपं आहे आणि मग त्या पुस्तकातनं आयोग डेटा उचलतात. कुठेतरी असं वाटेल विद्यार्थ्यांना की त्या पुस्तकांचा रेफरन्स आयोग मानत नाही किंवा त्यातल्या ज्या फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे आणि ते जर आयोगाची उत्तर आहे त्याला मॅच होत नाही. हा एमपीएससी बद्दलचा थोडासा आपला प्रश्न असतो, पण असं होतं. पण ठीक आहे, तरी आपण हा बेसिक आपला पक्का करण्यासाठी आणि आपल्याला विषयाची गती जी आपण रेफरन्स बुक मधनं करणार आहे ती मिळवण्यासाठी आपण बेसिक पुस्तक वाचावं असं मी सांगेल. आणि बेसिक पुस्तक म्हणजे काय? भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था, त्यानंतर सामान्य विज्ञान आणि इतिहास, अशा 5 विषयासाठी. आणि 5 विषय थोडंसं हा मेन जीएसचा भाग आहे. 5 विषय म्हटल्यानंतर या 5 विषयाचा सिलेबस मोठा आहे आणि याच 5 विषयाचे आपण मोठे मोठे संदर्भ पुस्तक वाचतो. आणि मग याच्यात आपला स्पीड येण्यासाठी, गती येण्यासाठी आपण 8वी ते 12वी किंवा जिथे आवश्यक तिथे 5वी ते 12वी महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि जिथे जिथे आवश्यक तिथे एनसीईआरटी असं कंपॅरिझन करून आपण वाचलेलं चांगलं आणि त्याचा उपयोग नक्कीच आपल्या अभ्यासासाठी होईल. मग दुसरा प्रश्न आहे, या बेसिक बुक्स वाचल्यानंतर याच्या नोट्स काढाव्या का? तर मी म्हणेल बेसिक बुक्स वाचल्यावर तुम्ही 2 वेळा वाचा आणि फक्त फॅक्च्युअल डेटा नोट करा. फक्त फॅक्च्युअल, दॅट इज इन्फॉर्मेटिव्ह काय म्हणतो मी त्यातला डेटा आहे तो फक्त गेन करा, फार जास्त नाही. त्यात जर इन्फॉर्मेशन असेल आणि जिथे एनसीईआरटी हा तर फार ऑथेंटिक सोर्स आहे. मी भूगोलाचे एक्झाम्पल सांगू शकतो तुम्हाला. आयोगाने एनसीईआरटी नुसार उत्तर बदललेले आहे भूगोलाचे. एनसीईआरटीचे आपण आयोगाला रेफरन्स पाठवल्यावर एमपीएससीतनं मग एनसीईआरटी अनुसार त्यातले फक्त फॅक्च्युअल जिथे तुम्ही वापरतात, महाराष्ट्र स्टेट बोर्ड वापरतात, इन्फॉर्मेशन फक्त कलेक्शन करा. डेट्स असतील, काही ठिकाणं असतील, हे आपल्याला तिथे कलेक्ट करून ठेवायचं आहे. तर डिटेल नोट्स काढू नका, बिकॉज 1 किंवा 2 रीडिंग नंतर तुम्हाला काही करून रेफरन्स बुक वाचावे लागतील. विदाउट रेफरन्स बुक तुम्ही परीक्षेला जाणार नाही, ते वाचणारच आहात. त्यानंतर क्लासच्या तुमच्या नोट्स वगैरे असणार आहेत त्या वाचणार आहात. त्याच्यामुळे मी म्हणेल बेसिक रीडिंग झाली की त्या ज्याला इन्फॉर्मेटिव्ह कलेक्शन म्हणतो अशा नोट्स त्याच्या काढाव्या असं मी म्हणेल. एवढं. आणखीन एक प्रश्न येतो की बेसिक रीडिंग किती दिवसात करायला पाहिजे? अकॉर्डिंग इट्स सब्जेक्टिव्ह, इट्स डिपेंड ऑन युअर स्पीड. बरोबर आहे, पण तरी 5 विषय आणि 5 विषयाला 5वी ते 12वी किंवा निदान 8वी ते 12वी असं जर आपण सोर्सेस पकडत गेलो आणि जर आपण एकूण पुस्तकाची संख्या बघितली, मग ती स्टेट बोर्डाची असेल किंवा मग कोणी एनसीईआरटीच फक्त करत असेल तर एनसीईआरटीची असेल, तर साधारणतः 40 ते 45 दिवसात तुमचं बेसिक रीडिंग क्लिअर असलं पाहिजे, जे बिगिनर आहात, जे नवीन अभ्यास स्टार्ट करतात आहे. आता असं येऊ शकतात जे विद्यार्थ्यांनी 1-2 अटेम्प्ट दिले, मी त्यांना परत सांगेल त्यांनी आता बेसिक रीडिंगकडे जास्त वळू नका. त्यांनी रिसोर्स म्हणून बेसिक रीडिंग किंवा संदर्भ म्हणून, रेफरन्स म्हणून वापरावा. बेसिक रीडिंग माझा बेस पक्का करायला अजिबात तुम्हाला वापरायची गरज नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही इकॉनॉमी किंवा तुम्ही पॉलिटी एक चांगलं पुस्तक वाचलेलं आहे, आता तुम्ही 8वीच्या 12वीच्या इकॉनॉमी किंवा ह्याच्यात जाऊन राज्यघटनेच्या पुस्तकात जाऊन तुम्हाला काय गेन होणार आहे? अजिबात तुम्हाला काहीच गेन होणार नाही. तिथला एखादा रेफरन्स असेल जो तुमच्या ह्या पुस्तकात उल्लेख नाही, अशी एखादी माहिती तिथे असेल, अशी एखादी इन्फॉर्मेशन असेल, तर फक्त तुम्ही रेफरन्स रिगार्डिंग ते वापरावं असं मी म्हणेल. ज्यांचा 1 किंवा 2 अटेम्प्ट झालाय, ज्यांचं रेफरन्स बुक मध्ये गेलं आणि रेफरन्स बुकचे रिव्हिजन चालू आहे, त्यांनी आता त्याच्यासाठी 40 ते 45 दिवस इन्व्हेस्ट करायचे नाही. जे बिगिनर आहे, जे नवीन विद्यार्थी आहे, त्यांना सुरुवातीला त्यांचा अभ्यासाचा स्पीड कमी असतो, विषय नवीन आहे, सब्जेक्ट त्याची भाषा वेगवेगळी आहे, म्हणून आपल्याला मी म्हणेल 40 ते 45 दिवसात बेसिक रीडिंग करावे. त्याचे इन्फॉर्मेटिव्ह काय पाहिजे, शॉर्ट नोट्स करावे, मग परत बेसिक रीडिंगचा विषय नको. रेफरन्स बुक, त्याचे रिडिंग्स, त्याच्या नोट्स, त्याच्या रिव्हिजन आणि मग एमसीक्यू अशी आपली अभ्यासाची सायकल होते, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे महाराष्ट्र स्टेट बोर्ड किंवा जिथे आवश्यक तिथे एनसीईआरटी हे एमपीएससीच्या प्रिपरेशनमध्ये, युपीएससीच्या एनसीईआरटीला आपण फाउंडेशन म्हणतो,
फॉर द यूपीएससी प्रिपरेशन. एनसीईआरटी इज द फाउंडेशन. आणि खरंच चांगली एनसीईआरटी पुस्तकं तुम्ही एनसीईआरटीचं पुस्तक केलं, इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था किंवा सामान्य विज्ञान, तुम्हाला खूपच चांगलं क्लिअर होते. आणि एकदा तुम्हाला बेस समजला विषयाचा, तुम्हाला करंटवरनं त्याला इंटरलिंक सहज करता येतं. त्याच्यामुळे हा बेस आणि फाउंडेशन तयार होण्यासाठी या आपल्या बेसिक रिडिंगचा खूप जास्त फायदा होतो आपल्या स्पर्धा परीक्षा अभ्यास. त्या अनुषंगाने आपण स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासात बेसिक रिडिंग करणं गरजेचं आहे का? तर नक्कीच आहे. त्यासाठी ठराविक दिवस आपण ठरवून घ्यावे आपल्या शेड्यूलनुसार आणि तसं त्याचं नियोजन करावं. म्हणून आपण या व्हिडिओमध्ये बेसिक रिडिंग करू की नाही करू, कधी करावे, कसं करावं आणि किती दिवसात करावं अशी माहिती बघितली. आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यावेळेस आपण आणखीन अशीच अभ्यासाची जे विद्यार्थी प्रश्न पडवतात त्यांच्या प्रश्नांना धरून आपण असेच छोट्या ह्याच्यातनं तुम्हाला माहिती डिलिव्हर करू, ज्यातनं तुमच्या अभ्यासाला त्याची मदत होईल. आणि आपले येत्या म्हणजे मी म्हणेल 21 जून पासनं आपण राज्यसेवा प्री 21 ऑगस्टच्या अनुषंगाने आपल्या युट्यूबवर रिव्हिजन लेक्चर्स असणार आहे. ते रिव्हिजन लेक्चर बघण्यासाठी आपलं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भूगोलाच्या नोट्स पाहिजे असेल, आपली टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर आपलं कोर अकॅडमीचं ॲप आहे, ॲप सुद्धा डाउनलोड करा. तिथे भूगोलाची पहिली टेस्ट फ्री आहे, डिस्कशन फ्री आहे. मग पॉलिटी, इकॉनॉमी, आता या शनिवारी इकॉनॉमी टेस्ट आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. थँक्यू सो मच.